नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो 1 एप्रिल 2019 पूर्वी रजिस्टर झालेल्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो सर्वात पहिले तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे transport.maharashtra.gov.in। तर या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्यासमोर असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला इथे दाखवण्यात येईल। तर येथे तुम्हाला एक ऑप्शन इथे दाखवण्यात येत आहे HSRP न्यू म्हणून हे ऑप्शन आलेलं आहे। तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायची। त्यानंतर तुम्हाला इथे HSRP ऑनलाईन बुकिंग या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर इथे आपल्याला आता HSRP नंबर प्लेटसाठी इथे अप्लाय करायचं आहे। येथे सिलेक्ट ऑफिस याच्यावरती क्लिक करायची आहे आणि इथे तुमचं जे पण RTO असणार आहे तर ते RTO ऑफिस इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायची। RTO सिलेक्ट केल्यानंतर मग तुमच्या समोर येथे वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। येथे सर्वात पहिलं जे ऑप्शन आहे अप्लाय HSRP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे ऑर्डर ऑफ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट। तर आता येथे अशा प्रकारे हा फॉर्म येथे ओपन होणार आहे। तर येथे तुमच्या गाडीचा जो रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे तर तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर येथे चेसिस नंबर तुम्हाला टाकायचा आहे। येथे गाडीची जी चेसिस असते तर त्याचे शेवटचे जे 5 अंक असणार आहेत तर तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर येथे इंजिन नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याचे पण शेवटचे 5 अंक तुम्हाला इथे टाकून घ्यायचे। तर येथे तुम्ही ज्या पण व्यक्तीची HSRP नंबर प्लेट बुक करत आहात तर त्या व्यक्तीचे इथे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। तर मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या गाडीच्या RC बुकवरती मिळून जाईल। अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती इथे भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायची। व्हॅलिडेट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर येईल। त्यानंतर व्हेइकल टाईपमध्ये प्रायव्हेट आलेला आहे। त्यानंतर व्हेइकल क्लास आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर जे पण तुमचं वाहन असणार आहे तर ते वाहन येथे सिलेक्ट करायचं आहे। तर मी येथे 2 व्हीलर मोटरसायकल या ऑप्शनला येथे सिलेक्ट करणार। त्यानंतर येथे व्हेइकल मॉडेलमध्ये हे ऑप्शनल आहे, येथे काही टाकायची गरज नाही। त्यानंतर फ्युअल टाईप काय आहे तर येथे पेट्रोल चालित वाहन आहे। त्यानंतर येथे रजिस्ट्रेशन डेट तुम्हाला दाखवण्यात येईल, हे वाहन कधी रजिस्टर करण्यात आलेलं होतं। त्यानंतर इमिशन नॉर्म हे पण काय येते कामाचं नाही आहे। त्यानंतर येथे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे व्हेइकल डिटेल्स येथे ॲड झालेले आहे तर येथे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे ज्या पण व्यक्तीच्या नावावर ही गाडी असणार आहे तर त्या व्यक्तीचं फर्स्ट नेम तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर येथे लास्ट नेम टाकायचं आहे म्हणजे आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर येथे मोबाईल नंबर येईल। त्यानंतर येथे ईमेल ID असेल तर टाकू शकता, नसेल तर काही टाकायची गरज नाही। त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे फिटमेंट लोकेशनची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे फिलअप करायची आहे। येथे फिटमेंट सिटीमध्ये तुम्हाला ज्या पण सिटीमध्ये तुमची नंबर प्लेट फिट करायची जवळचं जे पण शहर असणार आहे तर ते शहर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। सिटी सिलेक्ट केल्यानंतर ते अपॉइंटमेंट टाईपमध्ये तुम्हाला सिलेक्ट युअर अपॉइंटमेंट टाईप याच्यावरती क्लिक करायची आहे आणि येथे डीलर लोकेशन याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे तुम्हाला किती रुपये पे करायचे आहे तर ते येथे दाखवण्यात येईल। तर येथे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायची। तर येथे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर येथे व्हेइकल डिटेल तुम्हाला दाखवण्यात येईल। येथे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे ही सर्व माहिती तुम्हाला एक वेळेस बघून घ्यायची आहे। ही माहिती बघून घेतल्यानंतर येथे ॲक्शनच्या खाली तुम्हाला येथे सिलेक्ट फिटमेंट सेंटर या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे। तर येथे तुम्हाला ज्या पण महिन्यात तुमच्या गाडीची नंबर प्लेट बसवायची आहे तो महिना तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। तर इथे मी मार्च 2025 हा महिना इथे सिलेक्ट करत आहे। महिना सिलेक्ट केल्यानंतर इथे मग फिटमेंट सेंटरचं नाव तुम्हाला इथे दाखवण्यात येईल। तर इथे तुम्हाला या फिटमेंट सेंटरच्या नावावरती क्लिक करायची। येथे अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर फिटमेंट सेंटर कुठे आहे तर तुम्हाला इथे गुगल मॅपवरती दाखवण्यात येईल। येथे झूम आउट किंवा झूम इन करून तुम्ही इथे बघू शकता। तर अशा प्रकारे फिटमेंट सेंटरचा मॅप तुम्हाला इथे दाखवण्यात येईल। त्यानंतर ज्या पण तारखेला तुम्हाला तुमची नंबर प्लेट फिट करायची आहे तर ती तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। येथे लाल बॉक्समध्ये जे पण तारीख असणार आहे तर या तारीख येथे उपलब्ध नाही आहे। येथे हिरव्या बॉक्समध्ये ज्या पण तारीख असतील तर त्या तारखेलाच फक्त तुम्ही फिटमेंट सेंटरची अपॉइंटमेंट येथे घेऊ शकता, म्हणजे हे स्लॉट येथे अवेलेबल असणार आहे। तर मी येथे 25 मार्च सिलेक्ट करणार। 25 तारीख सिलेक्ट केल्यानंतर येथे तुम्हाला कोणत्या टायमिंगमध्ये जायचं आहे तर तो टायमिंगचा स्लॉट येथे सिलेक्ट करायचा आहे। तर मी येथे पहिला जो स्लॉट आहे 11 ते 12 PM
तर हा स्लॉट येथे सिलेक्ट करत आहे. स्लॉट येथे सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर येथे कन्फर्म या बटनावरती येथे क्लिक करायची. त्यानंतर येथे कन्फर्म बटनावरती क्लिक करायची. त्यानंतर तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे तर त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायची. त्यानंतर तुम्हाला 531 रुपयाचं पेमेंट करायचं आहे तर येथे पे नाऊ या बटनावरती क्लिक करायची. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ते वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल. तर येथे तुम्हाला ज्या पण पद्धतीने पेमेंट करायचं आहे तर ते येथे सिलेक्ट करू शकता. तर मी येथे UPI या ऑप्शनला ते सिलेक्ट करणार. त्यानंतर हा जो QR कोड असणार आहे हा QR कोड तुम्हाला Google Pay किंवा मग फोनपे ॲपमध्ये स्कॅन करायचं आहे आणि 531 रुपयाचं पेमेंट तुम्हाला येथे करून घ्यायचं आहे. तर येथे बघू शकता पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. तर येथे तुम्हाला प्रिंट रिसिट या बटनावरती क्लिक करायची आणि ही पावती तुम्हाला सेव्ह करून घ्यायची. पावती सेव्ह झालेली आहे. तर या पावतीवरती तुम्हाला सर्व माहिती दाखवण्यात येईल. येथे मग पेमेंट सेंटरचं लोकेशन जे असणार आहे तर ते लोकेशन तुम्हाला येथे दाखवण्यात येईल आणि येथे गुगल मॅपची लिंक पण तुम्हाला देण्यात आलेली आहे, जेणेकरून तुम्ही डायरेक्टली या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट सेंटरवरती जाण्यासाठी रूट दाखवण्यात येईल. तर मित्रांनो ही जी प्रिंट असणार आहे तर तुम्हाला पेमेंट सेंटरवर जाते वेळेस ही प्रिंट घेऊन जायची आहे, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला मग ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा मग तुमच्या गाडीचा RC बुक असेल तर हे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे तर हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि तुम्ही जो पण टाईम स्लॉट सिलेक्ट केलेला आहे तर त्या टाईममध्येच तुम्हाला नंबर प्लेट बसवायला जायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन बुकिंग करू शकता.